हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे गावचा दुसरा दिवस आणि आता आम्ही सगळेजण आवरून मंदिरामध्ये जाणार आहोत. खरं तर आता आम्ही कधीच उठलोय, पण बाहेर खूप थंडी होती, त्याच्यामुळे मी काही शूटिंग करायला बाहेर आली नाही. आता मी बोलते ना तरी त्याच्यातून अशी वाफ बाहेर निघते, एवढी इथे थंडी आहे. आणि आता सगळे एक एक करून उठलेले आहेत आणि आता आम्ही फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर रेडी झाल्यावरती मी तुम्हाला दाखवतेच सगळे. आणि तोपर्यंत ते पप्पा लिंबू काढतायत आणि काही ना काही त्यांचं चालू आहे, कारण ते गावाला खूप झाडं आहेत ना, सो काही ना काहीतरी ते उचलतायत. सो तेही तुम्हाला मी दाखवते कुठली कुठली झाडं आहेत आणि काय आहे ते. तर चला आपण पाहूया. ओ फादर, काय करताय? लिंब काढतो. एवढी काढून झाले पप्पा लिंबू. पिवळं कुठले तेच बघा आणि त्याच्यावरच मग ही इथे आहे चिकूचं झाड आणि याला बघा इथे खूप सारे चिकू लागलेत. पप्पा तरी अजून इथे लिंबूच काढतात. बघू येते का पप्पा बाजूला? नाही, जोर से नहीं आ रहा. हा, हे तर चिकूचं झाड झालं. आणि आंब्याचं इथे जास्वंद बघा किती मस्त लागलेत. आंब्याच्या याला अजून तर नसेल ना काय, डायरेक्ट एप्रिल मे मध्ये अजून त्याला. आणि हे कुठले हे छोटे छोटे? हा जनावरांचा घास. आणि इथे बाजूला कुठली करतात? इकडे बाजूला कुठली शेती करतात? कुठली? इथं अजून लावायचे. म्हणजे काय लावणार काय? आणि तिकडे एवढा सारा ऊस आणि तिकडून येतात वाघ. रात्रीचे पिकनिक करायला वाघ येतात इथे. मस्त आहेत. पिकलेले आहेत काय? नाही, पिकतील नंतर. हा, अजून कच्चच आहे, पण केवढे सारे आहेत बघा ना, किती भारी ना. चिकू लागलेत. आणि इकडे नारळाच्या झाडाला पण आहेत तसे भरपूर नारळ, पण इथे चिकू म्हणजे खूपच आहेत. गुड मॉर्निंग. झालं रडून? झालं का रडून? अजूनही डोळ्यात पाणीच आहे. जा, तुझ्या त्या बहिणीला बोलव जा. कुठे गेली ती माही? जा बोलव. या. थंडी लागते का रे प्रिन्स? मम्मा उचल ना. ये तुझीच कमी होती. ये. हे बघ इथे केवढे सारे चिकू आहेत. गुड मॉर्निंग. येऊ का? परू हाय. झोपेतून उठलो. हिरोईन. इथे काकी रेडी झाल्यात आणि इथे तुळशीची पूजा करतात. काकींची लवकर आंघोळ झाली एवढ्या थंडीमध्ये. हे बघ, हे मनी प्लांट मस्त आलंय. हा, जमिनीत आहे ना त्याच्यामुळे. ए मदर इंडिया. बोलो. काय बोलते? बोल. काय बोलते? हा गवती चहा आहे. मग घेऊन जायचा. चहा मध्ये टाकतात ना, त्याच्यामुळे खूप चहाला टेस्ट छान येते. मी तर म्हणते घेऊन चालूयाच. मला एकदा थोडस बघू दे टेस्ट कशी लागते त्या चहाची. नाही, गरम चाय की प्याली हो. हा, पिणार आहेत ते. हाय पलू. पिंकी चहा पिणार आहे. ए पली थंडी वाजते का? नाही, परीला थंडी नाही वाजत आहे. नाहीच वाजत ते, तिला गरम होत आहे. तर इथे आता आम्ही चाललो आहोत पुन्हा एकदा. सकाळी काका चाललेत गाईचं दूध काढायला, तर मम्मीला बघायचं होतं, तर मम्मी पण आता जाते आणि मी पण जाते, कारण आंघोळ करायला अजून खूप टाइम आहे. सो तोपर्यंत आम्ही फिरतो इकडे तिकडे. तुम्ही किती वेळानंतर दूध काढू शकता? असं सकाळ आणि संध्याकाळी 2 टाइम. 12 तास. 12 तासाचा डिफरन्स. गाय येतील तेव्हा आपण नसणार. पिल्ल येतील तेव्हा ना. पिल्लू केवढं असू शकतं ग? फार फक्त मी कधीच म्हणजे वासरू
कधीच बघितलं नाही मी. म्हणजे सगळ्यात न्यू बॉर्न वालं वासरू केवढं असेल? केवढं म्हणजे वजन वेट नाही असं. एवढं आहे बऱ्यापैकी. मग मोठा असतं चांगलं. मोठ्या शेळी एवढं असतं. हा मोठं. आणि ते हे कोण करतं? डॉक्टर बोलवतात? नाही होते नॅचरली. अरे बापरे. नॅचरली होती. आणि किंवा डॉक्टर कधी कधी डॉक्टर बरोबर लागतो. तुम्ही बोलवलं डॉक्टर कधी? नाही लागला आपल्याला. हिचं पोट फाडलं होतं का हिचं. बापरे. माठी फुगली होती ना त्यावेळेला 1 महिना काहीच खायला दिलं नव्हतं. पाठी अरे रे. काहीतरी गेला होता किडा ना. आणि ते आदल्या दिवशी ते गाय मेली होती फुगल्यामुळं. मग ते डॉक्टर म्हणलं मी डॉक्टर असून फायदा नाही होणार, आपण जाऊ दे रेस्क्यू मरण्यापेक्षा आहे ना मग आपण फोडून टाकू तिला. मग कापून टाकले आतमध्ये. बिचाऱ्या जनावरांना पण किती त्रास आहे ना. हा मग इथेच करतात ते का कुठे घेऊन जावं लागतं? बापरे. तर इथे आहे ही दुधी भोपळ्याची वेल, जो की मला भोपळा अजिबात आवडत नाही. पण इथे खूप सारे दुधी भोपळे आहेत. अरे तिकडे बघ पुढे तर खूप मोठे मोठे आलेत. टिडिंग 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 टिडिंग. हा बघ केवढा मोठा आलाय. केवढा मोठा दुधी भोपळा आलाय बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी. अरे मला रात्री वाटली द्राक्षांची बाग आत्ता लावली आहे की काय, पण आता कळाले भोपळे आहेत छोटे छोटे छोटे. हे टिंगू टिंगू वाले भोपळे किती भारी वाटतात. आलंय इथे पण मोठे मोठे लागलेत. ही केवढी मोठी बाग आहे. हे एवढं सगळे दुधी भोपळ्याची वेल लागलेत. तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि अजून दीदी रेडी व्हायची बाकी आहे. तर आता आम्ही आवरतो आणि निघतो. आणि ते ही बया बघा काय करते. प्रिन्स से हाय. हाय कर. अरे वा. जा बरे फिरून ये. कुठे आली मम्मी? भाऊ नानांच्या घरी. हो, एका घरातून निघालो आता दुसऱ्या घरी. हा कोंबडे नाही का ग? ए ओळख पण करून दे ग मम्मी. आणि ओळख काय करून द्यायची? नंदांची काय ओळख करून द्यायची? अरे म्हणजे युट्यूब मध्ये ओळख करून असं म्हणायचं मला. हिला काय बनेल बायकोला पण पहिल्यांदा ड्रेसच दिला. तुला ड्रेस दिला कारण आता ती पूर्ण ड्रेस घालतो. तुम्हाला आम्ही पण घालतो. आता सासूला शिकव. पूजाला पण येता नाही. तुम्हाला इकडे येता नाही आलं, तुम्हाला येता नाही आलं. काय करू आता? पूजा तरी यायचं ना कमीत कमी. अरे सगळं लंगडं गोड आहे आमचं. आता काय बोलणार? हाय कर. कोणतरी नवीन हॅलो. जा मामीला हॅलो कर. सेकंड चल. न्यू मामी आहे ना परी. मी शिकवते तुला. कोणाच्या पडू नको पण भाकऱ्यांचे पहिले पडायचे. लिंबू गोळा करायला बसले. अरे बाप. इथे मस्त पप्पा तिकडे लिंबू पाडतात आणि इथे जमा करायला बसलेत. ओ इथे पेरू लावलेत. मस्त आलाय. अरे पॅक केलंय पूर्ण. हे नको नको राहू दे. अरे बाबा रे. हे मत रेडी झालेले आहेत. भारी रेडी झालेले. अरे वा. ही परी परी आता काय पेरू सोड. ती रोज पेरू खाते तिकडे. हो तिला आता केळं नको असतं. तिला आता पेरू पाहिजे. ए घेऊन आली का तू? माझ्याकडे किती आहे बघ. हे माऊला. हे तुला. हे माऊला माऊला.
धर पकड धर पकड. तुला किती पाहिजे? बस का 2 बस का? एकच पाहिजे. अजून एक पाहिजे तुला? बरं ठीक आहे पकड पकड. नानी 2 पकड. वहिनी बोलवता. काय कढीपत्ता जमा करताय काय? झाड काढतोय. चांगली मुळे झाडच नाही निघत एवढं. तिकडचं घे झाडाच्या जवळ. झाडाचा ताजा आणि कोरफड पण बघ ना केवढं सारं आहे. मग नाहीच आहे ना, खायचं असतं ते. हे बघा हे इथे तोडतात कढीपत्ता. ए काय तू पण घेऊन आला का आता? तर इथे केवढा मोठा पेरू आहे आणि इथे भरपूर भाग आहे. हे आता किती महिने चालेल नानी? जरा महिनाभर छाटायचं परत छाटणार ना. मग दुसरं झाड छाटल्यानंतर परत कळायला लागतात. मग ते श्रावण महिन्यात चालू होतात पेरू. श्रावण महिन्यात पेरू चालू होणार ना, तोपर्यंत आतापर्यंत चालू परत करणार. आतापर्यंत चालू ठेवायचे परत छाटणी करून. हो तुमच्यासाठी थांबलो होतो आम्ही. काय मग लय काय रात्री आले होते का? ओळख बिळख सांग हे कोण आहेत मम्मी? कोण आहेत? मानसीचे नाना. हो परी काय खाते? काय खाते तू? काय कर अंशू? हाय तुलतुली. हाय. रडून झालं वाटतं इथं. तर चला आपण पिंपळवंडी गावात आलो आहे आणि पिंपळवंडी गावात येऊन आपलं मळगंगेचं दर्शन घेतलेलं आहे. आणि मी देवीला वचन दिलं होतं माझ्या 4ही मुलींना घेऊन येईल मी, आणि त्याप्रमाणे माझे 4ही मुली 4ही नातवंड ह्यांना मी घेऊन आली देवीच्या दर्शनासाठी. तर माझं वचन मी पूर्ण केलेलं आहे. तरी पण काही चुकलं माकलं असेल तर देवीने मला क्षमा करावी. तर हे जागृत देवस्थान आहे आणि आपल्या नवसाला पावते सुद्धा. मला भरपूर अनुभव आलेले आहेत. संकटकाळी धावून येणारी ही मळगंगा आहे. त्याचप्रमाणे हा मळगंगेचा परिसर आणि त्याच्या बाजूला एक ग्रामस्थांनी हॉल बांधला आहे, मंगल कार्यालय. तर ते मंगल कार्यालय हे गावकऱ्यांसाठी आहे. तर त्यांना इथे कमी रेंजमध्ये किंवा फ्रीमध्ये सुद्धा दिलं जातं. कार्य तिथे होतं. काही म्हणजे देणारे देणगी देतात. ज्यांची ऐपत असेल ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे देणगी देतात. आणि त्याचप्रमाणे या देवीची यात्रा हनुमान जयंतीनंतर 9 दिवसांनी असते. तर येत्या 22 तारखेला ह्या देवीची यात्रा आहे. तर 3 दिवस देवीचा हा प्रोग्राम चालतो. यात्रेचा उत्सव चालू असतो. तर अशा प्रकारे आता जेवढं सांगू तेवढं कमीच आहे. पण आता आमचं देवीचं दर्शन झालं. आता आम्ही पुढे कुठे जातो ते काय अजून आम्ही ठरवलेलं नाही आहे. तर चला इथे येऊन नाही निदान तुम्ही व्हिडिओमध्ये तरी आमच्या देवीचं दर्शन घ्या. तोपर्यंत विश्रांती. आत्ताच आम्ही इथे नाश्ता करायला आलो होतो. ह्या लोकांनी मिसळपावचा नाश्ता केलेला आहे. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. चल ओळख करून दे आता YouTube वरती. आता हे टाकणार का तू त्याच्यात? हो मग टाकणार ना. अरे वा. नेहमी कमेंट करणार आहे. बोल. बघायच्या आधीच म्हणजे कमेंट हे काय लाईक करते. पहिलं लाईक मग बघते. तर आपण आता यांच्या घरी आलो. हे आपले सबस्क्रायबर प्लस माझ्या मामाची मुलगी आहे. आणि प्रत्येक व्हिडिओ बघून प्रत्येक व्हिडिओला कमेंट करणं त्यांना. आणि माझ्याच व्हिडिओला करतात असं नाहीये. ज्यांची कोणाची बघतील म्हणजे अनोळखी जरी असले तरी त्यांच्याही
व्हिडिओला कमेंट करतात, त्यांचा कमेंट करण्याचा उद्देश हा आहे की प्रत्येकाला प्रोत्साहन देणं. बरोबर. बस एवढाच उद्देश आहे. काय रिलेटिव्ह म्हणूनच करतात असं काही नाही. दुसऱ्याला प्रोत्साहन देणं हे पण महत्वाचं काम आहे आणि ते त्या पार पडतात. आणि आमच्या मानसीची खूप इच्छा होती हे नेहमी कमेंट करणारे कोण, तर आपण त्यांना पाहूया. तर म्हणून आता गावी आलो होतो देवदर्शनाला, तर त्यांच्या घरी आलो. नाव सांग त्यांचं. त्यांना आम्ही आकाच म्हणतो, पण सुशीला शेट्टे. नारायणगाववरून मी बोलते. सुशीला शेट्टे ही माझ्या आत्याची मुलगी आहे. मी कुठलीही रेसिपी बघितली का बघायच्या आधीच लाईक करत असते. का तर तुम्हाला पण प्रोत्साहन, एक माझं योगदान काहीतरी थोडंसं म्हणून. आणि बऱ्याच मी सरिताज किचन, मधुरा, आमची छाया काकडे आणि भरपूर मी रेसिपी बघत असते आणि सगळ्यांना सबस्क्राईब लाईक करत असते. मेसेज पण छान छान पाठवते आणि त्याचे रिप्लाय पण मला येत असतात. मला एवढे इंग्लिश येत नाही पण मी समजून जाते हे कुणी केलेलं आहे काय असं. आणि ते धनगरी जीवन एक मी बघते, मला खूप आवडतं ते. तर ती बानाई म्हणून आहे धनगरी जीवनची, ती इतकी छान आहे. मला तिला एकदा बघायचंय. ते आता सध्या पनवेल भागामध्ये त्यांचा वाडा असतो. तसंच ही छाया माझी मैत्रीण पण आणि बहीण पण, हिचे पण खूप छान असतात रेसिपी, मी नेहमी पाहत असते. तुझ्या माहेरी आली माहेरला? हा ते सांग. मायकी आ गई मी. तर चला आत्ताच आपण दुसऱ्या ठिकाणावरून आलो. तर ये तर मी आता माझ्या माहेरी आलेली आहे. माझ्या आई बापाच्या घरी आलेली आहे. ही माझी काकू आणि मावशी. काका आतमध्ये गेले. असू दे आतमध्ये ना. मामी बाहेर गेल्या. मामी. तर हे माझे चुलते. आता एकुलते एक शिल्लक आहेत. नाही खरंच फोटो काढ, कारण का तेवढीच आठवण. काकू ये ना. बसा ना सगळ्यांनी बसा. हो बोल आता काय बोलते, कसं वाटतं? ही वहिनी संतोष मामाची मिसेस. तर हे सगळे आपले सबस्क्रायबर आहेत. सगळेजण व्हिडिओ बघता ना व्हिडिओ माझे. संतोष तर नक्कीच बघतो, मला सांगतोय पण बघतो म्हणून. हा तर अजून काही व्यक्ती आहेत पण ते उपस्थित नाही येत, नाही तर त्याही भेटल्या असत्या. तरी अजून माझी मोठी आई आहे, तिचीही भेट घालवून देते. बरं हाय ही माझी मोठी चुलती. चला सगळ्यांना भेटून देवदर्शन करून आम्ही आता परत आपल्या पलावाला निघालेलो आहोत. आता बघूया किती वेळ लागतो. आता दुपारचे 3 वाजून गेलेले आहेत. आता किती तास लागतात पाहूया. पलावात पोहोचलो की आम्ही तुम्हाला परत भेटू. तर आता रात्रीचे 8-10 झालेले आहेत. आत्ताशी आम्ही घरी पोचलेलो आहोत. तर अशा प्रकारचे आमचे आजचा प्रवास झालेला आहे. तर तुम्ही पहा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच आपण परत भेटूया किचनमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.